ऐकून घ्या आधी. आधी तुम्ही ऐकून घ्या. दादांना एक गोष्ट माहिती झाली पाहिजे. हो मी सांगतोय. दादापर्यंत एक गोष्ट गेली पाहिजे की मी सांगतोय. मी तेच सांगतोय. दादा दरवेळेस मी तेच सांगतोय. अरे मी तेच सांगतोय. तुम्हाला काही संबंध अरे मी तेच सांगतोय. ऐकून घ्या. दादा हे दरवेळेस काय करत असतात की आम्हाला डायरेक्ट डावलून प्रोग्राम करतात, आम्हाला काय सांगून प्रोग्राम करतात. कोणाचा फोटो बी घेत नाही आणि कार्यक्रमात अरे बाबांनो, तुम्ही ऐकून घ्या. ऐकून घ्या. मी काय म्हणतोय. साधा आमचा अध्यक्ष हो ना. ऐकून घ्या. आणि त्याला बाजूला करतो उलट आपल्या चांगल्यासाठी. मार्गदर्शक येते आपले नेते गडबाजी दरवेळेस प्रमुख तुम्ही भाई अरे मी काय म्हणतो. ऐकून घ्या. आपण ऐकून घ्या. या बैठकीचं नियोजन 28 तारखेला झालं. मला 25 तारखेला सांगितलं की हा बोर्ड सामाजिक न्यायाला प्रदेश सर दादासाहेब मीटिंग शहर अध्यक्ष घेत आहे. शहराध्यक्षालाच विश्वासात सामाजिक न्यायाला प्रदेश सरचिटणीस होणं अण्णा पक्षासाठी समोर थेट कार्यकर्ते तुम्हाला तक्रारी करायला आले हे नेहमी नाही, कार्यकर्त्यांच्या भावना या प्रामुख्याने ह्या होत्या की या मतदारसंघामध्ये जे काही विद्यमान उमेदवार असतील ते भविष्यामध्ये खासदार होतील. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेऊनच महायुतीच्या प्रत्येक घटकाला सुद्धा त्यांनी विश्वासात घेतलं पाहिजे. ही प्रामुख्याने प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा होती. येणाऱ्या काळामध्ये आमच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये जो कोण निवडून येणारा खासदार असेल त्या खासदाराने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला छोट्या निवडणुका जर का असतील, विधानसभेच्या असतील किंवा नगरपालिकेच्या असतील, महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, त्या सर्व निवडणुकींमध्ये महायुती म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आमच्या पक्षामध्ये आज जी काही या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये काही पदाधिकाऱ्यांना असा एक गैरसमज झाला की ही शहराची मीटिंग होती तर आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं का गेलं नाही. तर शहराची मीटिंग ही वेगळी होणार आहे आणि ग्रामीणची मीटिंग आज या ठिकाणी पार पाडली.